तास नेहमीच चांगल्या वाईट घटनेची घेतो दखल. बातमी मागील बातमीचा अर्थ काढतो सखोल. तर जाणून घेऊया श्रावण सोमवार आणि नागपंचमीला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भक्तीचा महासागर. वर्षातून एकदाच नागचंद्रेश्वराचे दर्शन. श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या पवित्र पर्वानिमित्त उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच बाबा महाकालच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होत असून हर हर महादेवाच्या जय घोषाने संपूर्ण महाकाल नगरी दुमदुमून गेली आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री महाकालेश्वर मंदिराचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. दक्षिणाभिमुखी असलेले हे ज्योतिर्लिंग अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानले जात आहे. पहाटे नित्यपूजा, पंचामृत स्नान आणि अभिषेक नंतर बाबा महाकालच्या प्रसिद्ध भस्म आरती पार पडते. पहाटे 4 वाजता होणारी भस्म आरती ही महाकाल मंदिरातील प्रमुख धार्मिक परंपरापैकी एक आहे. नागपंचमीचे विशेष आकर्षण. नागचंद्रेश्वर दर्शन. महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहाच्या वरच्या 3ऱ्या मजल्यावर श्री नागचंद्रेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराचे दरवाजे वर्षातून केवळ एकदाच म्हणजे नागपंचमीच्या दिवशी भाविकांसाठी खुले केले जातात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक उज्जैनमध्ये दाखल होतात. विशेष पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधींनी नागपंचमीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडतो. श्रावण सोमवारला बाबा महाकालांची सवारी. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महाकाल भक्तांसाठी विशेष असतो. श्रावण भाद्रपद काळात बाबा महाकालची सवारी काढण्यासाठी शतकानुशतके परंपरा आहे. सवारीच्या माध्यमातून बाबा महाकाल नगर भ्रमण करत भक्तांना दर्शन देतात. त्यावेळी संपूर्ण उज्जैन नगरीत भक्ती, उत्साह आणि हर हर महादेवाच्या जयघोषाने वातावरण निर्माण होते. श्रावण सोमवारची भस्म आरती, बाबा महाकालची सवारी आणि नागपंचमीला वर्षातून एकदाच मिळणारे नागचंद्रेश्वराचे दर्शन या धार्मिक परंपरामुळे उज्जैनची महाकाल नगरी देशभरातील शिवभक्तांसाठी श्रद्धेचं प्रमुख केंद्र ठरले आहे. महाकालच्या नगरीत भक्तीचा हा महासागर अनुभवण्यासाठी देशभरातून भाविक उज्जैनमध्ये दाखल झाले आहेत. हर हर महादेव, जय श्री महाकाल.